देऊळवाडा ग्रामपंचायतीच्या वतीने आज विशेष ग्रामसभा घेण्यात आली. आपलं गाव, आपला विकास या संकल्पनेला केंद्रस्थानी ठेवत 16व्या वित्त आयोगाच्या आराखड्याच्या अनुषंगाने गावाच्या सर्वांगीण विकासावर या ग्रामसभेत सविस्तर चर्चा करण्यात आली. सरपंच निकिता सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या ग्रामसभेला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. देऊळवाडा गावाचा सर्वांगीण आणि शाश्वत विकास साधण्यासाठी देऊळवाडा ग्रामपंचायतीच्या वतीने आज विशेष ग्रामसभा घेण्यात आली. आपलं गाव, आपलं विकास या संकल्पनेला केंद्रस्थानी ठेवून 16व्या वित्त आयोगाच्या आराखड्याच्या अनुषंगाने गावाच्या विकासाचे नियोजन करण्यात आले. सरपंच निकिता सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या ग्रामसभेत विविध विकासात्मक मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. गावातील नागरिकांच्या मूलभूत गरजा, पायाभूत सुविधा आणि विकास कामांना प्राधान्य देण्यासंदर्भात ग्रामसभेत चर्चा झाली. विशेषतः घरकुल योजना, गावातील प्रमुख विकास कामे तसेच नागरिकांच्या दैनंदिन गरजांशी संबंधित विविध विषयांवर ग्रामस्थांनी आपली मतं मांडली. गावाचा विकास केवळ कागदावर न राहता प्रत्यक्षात दिसला पाहिजे, यासाठी उपलब्ध निधीचा योग्य आणि पारदर्शक पद्धतीने वापर करण्यावर भर देण्यात आला. 16व्या वित्त आयोगाच्या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या निधीच्या अनुषंगाने गावाच्या गरजेनुसार विकास आराखडा तयार करण्याबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली. ग्रामसभेत मांडण्यात आलेल्या विविध विकास कामांना ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत एकमुखाने पाठिंबा दर्शविला. विविध विषयांवर सर्वानुमते ठराव मंजूर करण्यात आले. त्यामुळे देऊळवाडा गावाच्या विकासाला आता नियोजनबद्ध दिशा मिळणार असल्याचे चित्र ग्रामसभेत पाहायला मिळाले. ग्रामपंचायत प्रशासन आणि ग्रामस्थांच्या समन्वयातून गावाचा सर्वांगीण विकास साधण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. आपलं गाव, आपला विकास या संकल्पनेतून देऊळवाडा गावाच्या विकासाचा नवा आराखडा प्रत्यक्षात आणण्यासाठी ग्रामपंचायत प्रयत्नशील राहणार असल्याचे यावेळी स्पष्ट झाले.